हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळल्याचे दिसतंय। देशाच्या कानाकोपऱ्यातून डोंगर दोऱ्या खोऱ्यांमधून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले। संपूर्ण गड शिवमय झालेला असून अंगावर रोमांच उभा करणाऱ्या या अथांग गर्दीमुळे रायगडावरील प्रत्येक कडा भगव्या रंगामध्ये अक्षरशः न्हाऊन निघालेल्या आहेत। जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। शिवभक्तांचा उत्साह आनंद गगनामध्ये मावेनासा झालाय। अनेको प्रकारचे साहसी खेळ पाहायला मिळतात, प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात। बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आज दिवसभर रायगडावर असेल आणि या सोहळ्याचा सगळा उत्साह, सगळे ताजे अपडेट, सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आदि नमन राजमातेला रायगडमधून आपण जी दृश्य पाहत होतो आणि त्यानंतर आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। ही ताजी दृश्य आपण पाहतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून। छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांच्या वतीनं आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय रायगडावरून। रायगडचं भाग्य आज उजळलेलं आहे, कारण की चौघडे आणि ढोल वाजतायत आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो उत्सव मनवला जातोय, साजरा केला जातोय, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाची ही थेट दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। हाच नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त आज किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आणि तीच ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। याच सोहळ्यासाठी, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्याला म्हणजे वंदनानं सकाळी सुरुवात झाली आणि नुकताच राज्याभिषेक सध्याचा पार पडतोय आणि या उत्सव मूर्तीला अभिषेक होईल। त्यानंतर शिवपुतळ्याला सुद्धा सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाणार आहे। युवराज शंभूराजे छत्रपती महाराज
हे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। शिवराज्याभिषेक सोहळा नुकताच सुरू आहे। आणि ही दृश्य पाहता विविध सांस्कृतिक पारंपरिक आणि लोकनृत्यांनी गडावर शिवकाळाची अनुभूती सुद्धा सध्या गडावर सारांना येते आणि ही लाईव्ह दृश्य पाहतोय थेट रायगडावरून। याच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हाच ऐतिहासिक क्षण डोळ्यामध्ये साठवण्यासाठी प्रत्येक शिवभक्त इथं एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। शिवभक्तांचा जणू काही अथांग महासागरच गडावर उसळल्याचं पाहायला मिळत आहे। हा जो शिवराज्याभिषेक सुरू आहे तो आम्ही तुम्हाला ताज्या दृश्यांमध्ये दाखवतोय आणि फक्त रायगडकरच नाही ते लाखो मावळे अबालवृद्ध आणि बंधू भगिनी सुद्धा या गडावर दाखल झालेले आहेत। याच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय। शिवरायांबद्दलची अथांग भक्ती असू देत किंवा मग गडावर चढताना लागणाऱ्या ज्या वाटा आणि शिवभक्तांनी सगळी झालेली गर्दी पूर्ण रायगड आज फुलून गेलेला आहे आणि शिवराज्याभिषेकाची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण रायगड आज या शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे शिवमय झालेला असून गडाचा प्रत्येक कोपरा कडा भगव्या रंगामध्ये अक्षरशः न्हावून निघालेले आहेत। दुसरीकडे विविध कार्यक्रमांचं आयोजन, पोवाडे असू देत किंवा साहसी खेळ असू देत, प्रात्यक्षिकं असू देत, आज सगळं हे सगळेचे कार्यक्रम आहेत आज रायगडावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। रायगडाच्या पवित्र मातीमध्ये पाऊल जेव्हा आपण ठेवतो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संचारत असते आणि जर आपण ऐकत असू किंवा सकाळपासून आम्ही हे कव्हरेज करत आहोत, सगळे ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार तिथे आहेत आणि जे कार्यक्रम सुरू आहेत त्याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत त्यांचासुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न आणि जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांचा अक्षरशः अखंड जयघोष प्रत्येक क्षणाला सुरू असल्याचं ऐकू येत आहे। दुसरीकडे कुठे गडावर ढोल ताशांचा कडकडाटही सुरू आहे, कुठे पारंपरिक तुतार्यांचे आवाज हवेमध्ये घुमतायत। हवेमध्ये फडकणारे भगवे ध्वज असतील, शिवभक्तांचा आनंद गगनात मावत नाहीये। या शिवराज्याभिषेकासाठी काही विधी केले जातात आणि 6 जूनला 1674ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हिंदू वैदिक पद्धतीनं अत्यंत थाटामाटात संपन्न झाला आणि त्यासाठी विधी सुद्धा केल्या गेलेल्या आहेत। तेव्हा राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेची पूजा केली आणि 1.25 मण सोन्याचं छत्र सुद्धा अर्पण केलं। विधी संपन्न झाले त्यानंतर राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चारामध्ये पवित्र स्नानही शिवरायांनी केलं। हा सोहळा फक्त एक उत्सव नाही आहे तर ती प्रत्येक शिवभक्तासाठी एक मोठ्या ऊर्जेची शिदोरी ठरते असं म्हणायला हरकत नाही आहे। कारण की महाराज सिंहासनाधीश्वर जेव्हा झाले तो क्षण अनुभवण्यासाठी सगळे शिवभक्त रात्रीपासूनच या रायगडावर ठाण मांडून बसलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं जे राज्य निर्माण केलं
18 पगड जातीच्या लोकांना एकत्र त्यांनी आणलं, स्वाभिमान दिला आणि याच कृतज्ञतेपोटी आजची तरुण पिढी जी आपण सध्या पाहतोय अत्यंत निष्ठेनं आणि आदरानं ही परंपरा पुढे चालवताना दिसतेय. रायगडावर प्रत्येक मावळा आपल्या मनामध्ये फक्त शिवरायांचे विचार, स्त्रीचा सन्मान आणि स्वराज्य रक्षणाची शपथ घेऊनच तिथं गेलेला आहे, खाली उतरतोय. आजचा हा महत्त्वाचा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या आणि शिवभक्तांच्या काळजामध्ये कायमचा कोरला जाणारा ठरतो. आणि हा शिवराज्याभिषेक सोहळा आपण ताज्या दृश्यांद्वारे पाहतोय. रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळलेला आहे. सुवर्ण सिंहासन सुद्धा सजलंय. रायगडाचं भाग्य उजळलंय. हा जो शिवराज्याभिषेक केला जातोय तो का केला जातो? कारण की राज्याभिषेक हा एखाद्या व्यक्तीला राजा म्हणून घोषित करण्याचा आणि त्या पदाचं सर्व कायदेशीर आणि धार्मिक अधिकार प्रदान करण्याचा एक वैदिक विधी मानला जातो. आणि तो सोहळा आपण सध्या दृश्यांद्वारे पाहतोय. ती ताजी दृश्य आपण अनुभवतोय आणि प्रत्येक शिवभक्त हाच क्षण डोळ्यात साठवण्यासाठी तिथं पोहोचलेला आहे. म्हणजे जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर आपण थोडंसं मागे गेलो तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जूनला 1974 रायगडावर असाच ऐतिहासिक राज्याभिषेक करून घेतला होता. आणि मग या सोहळ्यामुळे मुघल आणि इतर इस्लामी सत्तांना शह देत हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना केली गेली. आणि प्रत्येक शिवभक्त व प्रत्येक जण स्वतःला भाग्यशाली समजतो की हा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतोय. किल्ले रायगडावर आनंदाला आणि उत्साहाला यामुळे पारावार उरलेला नाहीये. कारण की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हाच ऐतिहासिक क्षण डोळ्यामध्ये साठवण्यासाठी याच शिवभक्तांचा जणू अथांग महासागर गडावर उसळल्याचं दिसतंय. आणि याच शिवराज्याभिषेकाची ही ताजी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. आम्ही तुम्हाला हे थेट ताजं प्रक्षेपण दाखवतोय. संभाजीराजे छत्रपती यांनी हातामध्ये तलवार घेतलेली आहे. शिवराज्याभिषेकाच्या या सगळ्या विधी आहेत त्या पार पडतायत आणि इथे ताजी दृश्य आपण थेट रायगडावरून पाहतो. हाच सोहळा पाहण्यासाठी विविध भागांमधून लाखो मावळे, अबालवृद्ध असतील, आया बहिणी असतील गडावर दाखल झालेले आहेत. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा शिवराज्याभिषेक सोहळा बघताना, पाहताना, तो स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवताना एक वेगळाच आनंद आणि शिवरायांबद्दलची अथांग भक्ती प्रत्येकामध्ये पाहायला मिळते. कारण की शिवभक्तांच्या गर्दीनं पूर्णपणे गडावर चढण्याच्या ज्या सुद्धा वाटा आहेत त्या पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत. आणि हा सगळा शिवराज्याभिषेकाचा सोहळा अनुभवताना अक्षरशः अंगावर काटे येतात, शहारे येतात. ही सगळी गर्दी पाहता संपूर्ण रायगड आज शिवमय झालेला आहे आणि गडाचा प्रत्येक कोपरा, कडा उजव्या रंगामध्ये न्हाऊन निघाला. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
आणि आपण जे दृश्य पाहतोय किल्ले रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा हा प्रत्येक मराठी माणसाच्या आणि शिवभक्तांच्या अस्मितेचा विषय आहे. आणि खरोखर 6 जून 1674ला रायगडावर जो शिवराज्याभिषेक झाला होता भारताच्या इतिहासातला तो एक सुवर्ण क्षण मानला जातो. आणि रायगडावर आपण होतो यानंतर आपण जातोय कोल्हापूरमध्ये छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांच्या वतीनं आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्या सहयोगानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूरमधील नवीन राजवाडा इथल्या दरबार हॉलमध्ये शाही सोहळ्याचं हे असं आयोजन केलं गेलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येतोय आणि सोहळ्याला खासदार शाहू छत्रपती, राजपरिवारामधील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर शिवभक्त सुद्धा यावेळी उपस्थित आहेत.